नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वनी जिल्हा यवतमाळ ची 36वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 14 सप्टेंबरला वसंत जिनिंग सभागृह येथे पार पडली। या सभेला अध्यक्ष ॲडव्होकेट देवदास काळे यासह सर्व संचालक मंडळ, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे यासह शाखा व्यवस्थापक, कर्मचारी व मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थित होते। सुरुवातीला दीप प्रज्वलन करून श्री रंगनाथ स्वामींच्या प्रतिमेला हार अर्पण आणि संस्थेचे संस्थापक भैयासाहेब पांपट्टीवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सर्व संचालक मंडळाचे स्वागत करण्यात आले। यानंतर संस्थेचा अहवाल वाचन करण्यात आला। प्रोसिडिंग संस्थेचे कार्यकारी मुख्य अधिकारी संजय दोरखंडे तर सभेत उपस्थित प्रश्नांची उत्तरे ॲडव्होकेट देवदास काळे यांनी दिली। या विषय पत्रिकेवरील विषयांना मान्यता देण्यात आली। सभेला मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थित होते। संस्थेचे उपाध्यक्ष माननीय संस्थेचे संचालक माननीय श्री संस्थेचे संचालक माननीय श्री हरिशंकरजी पांडे, माननीय श्री रमेशजी ढोंगरे साहेब, संस्थेचे संचालक माननीय श्री उदयजी राजगुरे साहेब यांचं स्वागत। संस्थेचे निमाताई जिंगणे मॅडम यांचं स्वागत। वर खाल्लंच नका चालेल। सहकारी पतसंस्थेची वार्षिक आमसभा संपन्न होत आहे। या संस्थेची स्थापना ही 1889 मध्ये झालेली, 1989 मध्ये झालेली आहे। याचा मला आनंद होत आहे। संस्थेचे अध्यक्ष माननीय काळे साहेब व सर्व सभासद, सर्व संचालक मंडळ, ठेवीदार तसेच कर्मचारी वर्ग यांचे शब्दसन्मानाने मी स्वागत करतो। संस्थेच्या आज रोजी एकूण ठेवी 872 कोटी 73 लाख व एकूण आज रोजी सभासद संख्या 91,355। पतसंस्थेच्या एकूण शाखा 21 आहेत। संस्थेचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे सध्या यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली। यवतमाळमध्ये एकूण 8 शाखा आहेत, चंद्रपूरमध्ये 9 शाखा आहेत आणि वर्धा जिल्ह्यामध्ये 2 शाखा आहेत, तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2 शाखा आहेत। अशा एकंदरीत 21 शाखा आहेत। संस्थेतर्फे सामाजिक कार्यामध्ये या संस्थेने सहभाग घेतलेला आहे, ती कार्यरत आहे। जसं रक्तदान, वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच विविध राज्यस्तरीय व विभागीय स्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। या प्रगतीमध्ये सर्वांचा मोलाचा वाटा आहे। तसेच सहकार्य या पुढील काळात आपल्याला संस्थेला लाभेल अशी अपेक्षा करतो आणि मी माझं प्रास्ताविक संपवतो। धन्यवाद। म्हणजे तिचा वार्षिक अहवाल, संस्थेच्या गत वर्षातील आर्थिक स्थिती, यश आणि वाटचालीची माहिती देण्यासाठी तसेच अध्यक्षीय मनोगत आणि सभासदांना मार्गदर्शन करण्यासाठी अध्यक्षांच्या तर्फे मी संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री विवेकानंदजी मांडवकर साहेब यांना विनंती करते। आपल्याकडे जमा खर्च नफा तोटा पत्रक ताळेबंद दिलेला आहे। आपला नफा 2,97 लाख एवढा झालेला आहे। या एकूण पत्रकात आपण सर्वांमध्ये मंजुरी द्यावी अशी विनंती करतो। धन्यवाद। तिसरा विषय संचालक मंडळाने मंजूर केलेल्या नफा विनियोगास मंजुरी देण्याबाबत पान नंबर 4 वर, पान नंबर 6 वर नफा विभागणी प्रकरण दिलेलं आहे। नफा विभागणी
आपण मंजुरात द्यावी आपल्यासमोर लिहिले आहे. यामध्ये लाभांश 3% वाटपाची शिफारस संचालक मंडळाने केलेली आहे. यावर्षी जो नफा 2,97,00,000 झाला त्याची तरतुदीनुसार जे प्रमाण बसलं ते 3% एवढं लाभांश वाटपाचे ठरवण्यात आले. यास मंजुरी देण्याची कृपा करावी. जर 10% देऊ आपण वसुलीमध्ये जास्तीत जास्त सहकार्य करावं सभासदांनी कर्जदारांनी 10% देऊ भविष्यात नक्की देऊ. यापूर्वी आपण 10 दिले होते आता सध्या 3 देतो. विषय क्रमांक सर 22 पूर्वी दिले होते 2022 पूर्वी कोरोनाच्या पूर्वी. विषय क्रमांक 4 संस्थेचे सन 25-26 वर्षासाठीचे मंजूर अंदाजपत्रकास मंजुरी देणे. अंदाजपत्रक काम नंबर 16-17 वर दिलेलं आहे उत्पन्नाचं आणि खर्चाचं. त्यात मंजुरी देण्याची कृपा करावी. आपल्याकडे अहवालात काम नंबर 16 आणि 17 वर दिलेला आहे. धन्यवाद आपण आज तुमचं मंजूर केल्याबद्दल. विषय क्रमांक 5 सन 24-25 मध्ये अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मान्यता देण्याबद्दल त्यामध्ये 5 क्रमांक 17 वर अंदाजपत्रक दिलं आहे त्यात जादा खर्चाचा उल्लेख आहे त्यास मंजुरी देण्यात यावी. हा तुमचा धन्यवाद. विषय क्रमांक 6 सन 2025-26 या आर्थिक वर्षाचे अंकेक्षण करण्याकरता अंतर्गत वैधानिक लेखा परीक्षकाची नियुक्ती करणे हा विषय आहे. विषय क्रमांक 7 सन 2024-25 चे अंकेक्षण अहवाल व 2 दिवसीय अहवालास मंजुरी देणे. विषय क्रमांक 8 संचालकाचे कुटुंबियांना दिलेली कर्ज व वसुली संबंधाने महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 कलम 75 नुसार नोंद घेणे. विषय क्रमांक 9 सुधारित कर्मचारी सेवा नियमास मान्यता देणे. विषय क्रमांक 10 मयत सभासदांची नावे मतदार यादीतून कमी करणे. विषय क्रमांक 11 सुधारित आदर्श उपयोजित मान्यता घेणे. सांगतो सर आधी विषय वाचून घेतो. विषय क्रमांक 12 सन 24-25 च्या आर्थिक वर्षातील सामोपचार योजनेअंतर्गत कर्जवट प्रकरणांची माहिती देण्याबाबत. विषय क्रमांक 13 वार्षिक सर्वसाधारण सभेत अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणे. हे 13 विषय आहे. यानंतर माननीय अध्यक्षांची परवानगीने वेळेवर येणारे इतर विषय हा विषय आहे. आपण 6 धन्यवाद. या सर्व विषयाला आपली मंजुरात आहे. धन्यवाद. सुनील बरोबर हो माननीय अध्यक्ष साहेब याबद्दल सुधारित भूमिकेबद्दल माहिती देतो. काही ना काही बदल होत असतात. यापूर्वी घटनेमध्ये 72व्या घटना दुरुस्ती झाली आणि 72व्या घटना दुरुस्तीमध्ये बरेचसे बदल करून सहकारी कायदा करण्यात आला. परंतु पुढे काही लोकांनी ही घटना दुरुस्ती अवैध आहे अशी मागणी हायकोर्टामध्ये गुजरातच्या हायकोर्टामध्ये केली आणि गुजरातच्या हायकोर्टाने निकाल दिला की ही 72वी घटना दुरुस्ती अवैध आहे. पुढे गुजरात हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आला आणि त्याच्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने ही घटना दुरुस्ती अवैध आहे असं जाहीर केलं. त्यामुळे जुने जे बॉयलॉज केलेले होते संस्थेचे ते संस्थेचे बॉयलॉज बदलवण्याची प्रक्रिया सुरू केली. हे नवीन आदर्श उभारणी करत असताना राज्य स्तरावर एक कमिटी नेमण्यात आली आणि त्या कमिटीमध्ये काही ऑडिटर्स, काही संस्था चालवणारे संचालक आणि सरकारी अधिकारी, सहकार विभागातले, ऑडिट विभागातले इत्यादी या कमिटीमध्ये नेमण्यात आले आणि त्याच्यावर ते
आदर्श उपविधी जाहीर करून बऱ्याचशा सूचना वगैरे त्याच्यामध्ये मागण्यात आल्या आणि त्यानंतर आता राज्य सरकारने सूचना दिल्या की तुम्ही तुमच्या आदर्श उपविधी दुरुस्त करून घ्या. कुठलेही आदर्श उपविधी दुरुस्त करत असताना दोन गोष्टी आवश्यक असतात. एक, संचालक मंडळाने पहिल्यांदा ठराव घेऊन त्या दुरुस्त्या मंजूर करून घ्यायचं एक प्रक्रिया असते आणि सर्व आमसभेचे सभासदांची मीटिंग घेऊन त्या बैठकीमध्ये मंजुरात आमसभेची घ्यावी लागते. त्याच्याशिवाय तुम्हाला पुढची कारवाई करता येत नाही. या आदर्श उपविधीच्या संदर्भात संचालक मंडळाने ठराव घेऊन ही आदर्श उपविधी आमसभेमध्ये ठेवावी अशी सूचना केली आणि त्याप्रमाणे आज आमसभेमध्ये ह्या सगळ्या उपविधी दुरुस्तीचा विषय ठेवण्यात आलेला. ज्या संस्थेच्या याच्यापूर्वी आमसभा केलेल्या त्यांना सरकारने मागावून आमसभा घ्या आणि सगळे उपविधी मंजूर करून घ्या आणि काही नवीन गोष्टी या सगळ्या याच्यामध्ये उपविधीमध्ये दुरुस्त करण्यात आले. बऱ्याचशा चांगल्या गोष्टी याच्यामध्ये. पूर्वी काय होतं, कुठल्याही संस्थेबद्दल उठसूट सगळेजण तक्रारी करायचे. एक तर सहकार सब रजिस्ट्रारकडे, सहाय्यक निबंधाकडे किंवा जिल्हा निबंधकाकडे किंवा कमिशनरकडे. आता सभासदांना त्या संस्थेच्या अशी परस्पर तक्रार कमिशनरकडे किंवा जिल्हा निबंधकाकडे किंवा सहनिबंधकाकडे करता येणार नाही. या बायलॉजमध्ये एक वेगळ्या प्रकारची तरतूद केलेली आहे. ती तरतूद अशी केलेली आहे, संचालक मंडळाने सभासदांमधले 3 सभासद घेऊन आणि संस्थेचा CEO त्या कमिटीचा सभासद राहील आणि ती तक्रार निवारण समिती त्या प्रत्येक संस्थेमध्ये स्थापन करण्यात आणि तक्रार निवारण समितीकडे ज्यांची काही संस्थेबद्दल तक्रार आहे ती लिखित स्वरूपाची तक्रार त्या तक्रार निवारण समितीकडे दाखल करायची. त्या तक्रार निवारण समितीने त्याची दखल घेऊन त्याला एक मुदत दिली आहे 10 दिवसाची 15 दिवसाची. त्याला बोलवायचं, त्याचं म्हणणं ऐकून घ्यायचं आणि त्याच्या जी काही तक्रार आहे त्या तक्रारीचे निवारण करायचं. जर समजा तक्रारदार कर्त्याला त्या तक्रार निवारण समितीने योग्य न्याय दिला नाही तर त्याला परत त्याच्या विरुद्ध अपील करता येतं आणि हे अपील संचालक मंडळाकडे करावं लागेल आणि संचालक मंडळाने परत त्याच्याबद्दल निर्णय द्यायचा असतो. जर समजा तक्रारकर्त्याला त्याच्यातही समाधान झालं नाही तर मग सरकारी अधिकाऱ्याकडे तक्रार करण्याचा अधिकार राहणार. म्हणजे जे पूर्वी होतं उठसूट तक्रारी केल्या त्या तक्रारी ऑफिसरने यायच्या इन्क्वायरी करायची, तर आता या संदर्भामध्ये तुमच्या तक्रारी संस्थेच्या तुम्हीच निपटावा अशा प्रकारची तरतूद केली. पूर्वी लोक यायचे नाही, सांगायचं नाही काय झालं आणि सरळ तक्रार करायची. तर ती पद्धत या नवीन याच्यामध्ये बायलॉजमध्ये दुरुस्त करण्यात आली आहे आणि अशा प्रकारची ही तरतूद आहे. चांगली तरतूद आहे, संस्थेच्या दृष्टीतून ती योग्य आहे. दुसऱ्या काही कमिट्या नेमायच्या आहे. या याच्यामध्ये काही वेगळ्या पूर्वी जशा कर्ज वितरण समिती, दुसरी समिती वगैरे पूर्वीच्या राहतच होत्या, परंतु आता नवीन याच्याप्रमाणे महिला जर समजा कर्मचारी काम करत असेल संस्थेमध्ये तर त्या संदर्भामध्ये बरेचसे कायदे केलेले आहे आणि अशा प्रकारच्या महिलांच्या संदर्भामध्ये सुद्धा काही तक्रारी असेल त्यांच्या संदर्भातल्या तर त्याची एक वेगळी समिती नेमून आता अलीकडे सगळ्या शाळांमध्ये, गव्हर्नमेंटमध्ये, खाजगी याच्यामध्ये सगळीकडे कंपल्सरी केलं आहे की अशा प्रकारच्या तरतुदी ती कमिटी या नवीन बायलॉजमध्ये करायची आहे. ही एक नवीन बाब या याच्यामध्ये केलेली आहे. दुसरं असं की या बायलॉजप्रमाणे कर्ज वितरण धोरण
कर्ज कसं वितरित करायचं, कर्ज कोणाला द्यायचं, त्याची पार्श्वभूमी कशी राहील, त्याचे त्या संदर्भामध्ये वेगवेगळे नियम केलेले आहेत. त्या कर्जाचं धोरण सुद्धा तुम्हाला ठरवायचं आहे. याच्यामध्ये जे जशा रिझर्व्ह बँकेला वेगवेगळ्या तरतुदी लागू आहे, जसं रोख निधी, तरलता निधी, CD रेशो, ॲव्हरेज बॅरोइंग रेट, ॲव्हरेज लेंडिंग रेट इत्यादी, NPA, ह्या ज्या गोष्टी आहे या गोष्टींची सुद्धा तरतूद या नवीन प्रणालीमध्ये करायची आहे आणि त्याच्याप्रमाणे हे बायलॉ करण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये कुटुंबामध्ये काय, सभासद म्हणजे काय, सभासद कसा असावा, निधी म्हणजे काय, कोणत्या प्रकारचा निधी, भाग भांडवल, ठेवी उभारण्याची मर्यादा, कर्ज वाटण्याची मर्यादा, सभासदाचे हक्क, कर्तव्य. सभासदाचे हक्क म्हणजे भाग भांडवल घेणे, शेअर सर्टिफिकेट मिळवणे, शेअर जर विकायचं असेल, ट्रान्सफर करायचं असेल तर ते ट्रान्सफर करणे. आता वामनराव खारकरजींनी म्हटलं आम्हाला जास्त डिव्हिडंड दिलं नाही, पण स्वतः मात्र सगळे शेअरचे पैसे वापस घेतलेले आहे. लोकांसाठी मागणी करत आहे, स्वतःसाठी करत नाही असं दिसते. सभासदाचा राजीनामा वगैरे ह्या ज्या गोष्टी आहे, ठेव पुस्तकाची पावती मिळणार, तुम्हाला स्टेटमेंट मिळणार इत्यादी गोष्टी, आणि सभासदाचे काय कर्तव्य आहे आणि जबाबदाऱ्या काय आहे याची सुद्धा त्यांनी 10-20 गोष्टी करून जबाबदाऱ्या त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे महत्वाचं वाचतं, बाकीच्या 10-12 गोष्टी वाचत नाही. सभासदाने स्वतःच्या माहिती व्यतिरिक्त इतर कोणत्याही समाजाची माहिती मागायची नाही. आपल्याला का सभा मी कर्ज घेतलं, दुसऱ्याने घेतलं, त्याचं थकीत आहे, मलाच कशाला एकट्याला कर्जाची वसुली मागते, हा जो प्रकार चालतो त्याच्यासाठी त्यांनी म्हटलंय तुम्ही स्वतःची माहिती घ्या, इतर सभासदाची माहिती मागता येणार नाही, अशा प्रकारची त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. तसाच सभासदांनी संस्थेच्या हितात बाधक होईल अशी कोणतीही कृती करायची नाही, हे सुद्धा बंधन जबाबदारी म्हणून संचालक सभासदावर टाकला. संस्थेचे कामकाज सुरळीत चालण्यात विघातक अशी कोणतीही कृती न करणे, म्हणजे संस्थाच्या विरोधात विघातक कृती करू नये ही सुद्धा सभासदाची जबाबदारी असते. दुसरं, संस्थेच्या व्यावसायिक गुपिताची गोपनीयता भंग न करणे, म्हणजे आपलं जे व्यावसायिक गुपित आहे, संस्थेच्या ठेवी आहे, संस्थेची कर्ज आहे, त्या संदर्भामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याची गोपनीयता बाळगली पाहिजे असं सभासदावर बंधन. हे फक्त सभासदांसाठी आहे की संचालकांसाठी आहे? दोघांनाही लागू. सभासद असल्याशिवाय संचालक होता येत नाही, त्याच्याही लागू आहे. सभासदच नसेल तर संचालक कसे होईल? सभासदाला उभं राहायचा अधिकार आहे ना. हे गोपनीयता भंग करू नये अशा प्रकारची सुद्धा तरतूद केली आहे. नाहीतर आमच्या कर्मचारी आमचे मोठे हुशार आहे, सांगतात काळे वकील आले, FD तोडली, पैसे घेऊन गेले, लाखार आणलं, लाखांचं गेलं, यवतमाळला गेले, मारेगावला गेले, घरी जामलेले गेले, मोठमोठी जाहीरपणे चर्चा करतात. आणि आमचे सगळे कर्मचारी सुद्धा सभासद आहेत. हे गोपनीयतेचं भंग करू नये ही सुद्धा जबाबदारी सभासदाची आहे. संस्थेच्या प्रति निष्ठा ठेवली पाहिजे. जेव्हा संस्थेची प्रतिष्ठा मलिन होईल अशी कोणतीही कृती करू नये. संस्थेच्या सभासदाने संस्थेच्या नावलौकिकात म्हणजे गुडविल बाधा होईल असे कृत्य न करणे. संस्थेच्या कोणत्याही सभेत आणि संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शांतता भंग होईल असे कृत्य न करणे. संस्थेच्या कोणत्याही मालमत्तेचे विद्रुपीकरण न करणे वा नुकसान न करणे. संस्थेच्या कोणत्याही मालमत्तेचा दुरुपयोग न करणे. सभासदाने संस्थेच्या माहितीची खातरजमा केल्याशिवाय सोशल मीडिया व प्रसार माध्यमाद्वारे संस्थेबाबत संभ्रम होऊन
सभासद संस्थेच्या हितात बाधक होईल असे दृकश्राव्य, संगणक संकलित बातमी, माहिती, ऑडिओ, व्हिडिओ पोस्ट न करणे, फॉरवर्ड न करणे. मागा केला आमच्या लोकांनी संकट उमले काळे वगैरे घेऊन पळून गेले मुंबईला म्हणून त्या लोकांनी लाईन लावली. आम्ही हप्त्याभरामध्ये 125 कोटी रुपये वापस दिले. गमत नाही. लोकांचे पूर्ण झुंबड ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मला ते लाऊडस्पीकर लावावा लागला आणि लाऊडस्पीकर मधून सांगितलं तुमचे पैसे सुरक्षित आहे, ते पैसे तुम्हाला 5 मिनिटात मिळेल, ती मागू नका. इन्कम टॅक्सचा कायदा आहे, 2 लाखाच्या वर व्यवहार करता येत नाही कॅशनी, आणि तुम्ही तुमचे पैसे बँक अकाउंट द्या, RTGS करून आम्ही तुम्हाला वापस करून देऊ. त्या हप्ताभर भानगड चालली. करणारे आमचेच कर्मचारी, ज्याने कोणी 50 लाख खाल्ले, कोणी 80 लाख खाल्ले, कोणी 35 लाख खाल्ले, कोणी 15 लाख खाल्ले, असे लोक होते. तर याही संदर्भामध्ये या नवीन मध्ये वेगवेगळ्या प्रकारे तरतुदी केलेल्या आहेत. तुमच्या जबाबदाऱ्या काय आणि तुमचे हक्क काय. निश्चितपणे तुम्हाला निवडणुका लढता येईल. हे जसं कर्तव्य आमसभेमध्ये येता येईल, आमसभेमध्ये प्रश्न विचारता येईल. तुम्हाला तुमच्या संदर्भात काही तक्रार असेल, माझा आता 25-30 वर्षाचा जो काही अनुभव आहे संस्थेमध्ये, आता संस्थेला किती 36 वर्ष झाले, परंतु संस्थेमध्ये काम करत असताना 25 वर्षामध्ये फक्त तक्रारी कोणाच्या असतात, थकबाकीदार कर्जदाराच्याच असतात. पैसे घेतलं कर्ज की भरायचे नाही, मग कायदे काढून सांगा. ह्या गोष्टी घडायला नाही पाहिजे. अशा वेगवेगळ्या प्रकारे आमच्या लेखा परीक्षणाच्या उद्देशाने आमच्या संपूर्ण ज्ञानाप्रमाणे, माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे जरूर ती माहिती सर्व खुलाचे आम्हाला उपलब्ध आहे. नंबर 2, आमच्या मते व आम्हाला मिळालेल्या माहिती व खुलाशाच्या आधारे ताळेबंद व नफा तोटा पत्रक संस्थेने ठेवलेले हिशोबी पुस्तकाशी जुळत असून मार्च 2025 या दिनांकाचा ताळेबंद संस्थेच्या व्यवहाराची कामकाजाची सत्य व राष्ट्रस्थिती दर्शवितोय आहे. नफा तोटा पत्रकाचे बाबतीत त्या दिनांकासह संपण्याच्या वर्षातील नफ्यातील सत्य व राष्ट्रस्थिती दर्शवितो. संस्थेने हिशोब व वरील टिपणीसह पात्र राहून महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार आवश्यक ती माहिती देणारे आहे व संस्थेच्या आर्थिक व्यवहाराची सत्य व वास्तव स्थिती दर्शवितात. नंबर 3, आमच्या मते संस्थेने महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा नियम व संस्थेचे पोटनियम यानुसार आवश्यक असणारी हिशोबी पुस्तके योग्य रीतीने ठेवलेली आहेत. नंबर 4, सन 2024-25 या सहकारी वर्षासाठी संस्थेला लेखापरीक्षण अहवाल सोबत जोडलेल्या गुणपत्रकाच्या आधारे लेखापरीक्षण ऑडिट वर्ग 1 देण्यात आलेला आहे. आपला जितेंद्र धामेच्या नामी प्रविष्ट सदनी लेखापाल ऑडिट वर्गवारी त्यांची 1 आहे. त्यानंतर मनोगत. सर्व सन्माननीय सभासद बंधू भगिनींना सर्वांचे स्वागत करतो की संस्थेच्या 36वी वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिनांक 31/3/25 अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षाचा अहवाल संचालक मंडळाच्या वतीने सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आपल्या जिव्हाळ्याने व सहकार्याने ओढ्याचे नदीत रूपांतर होताना बघून आनंद होत आहे. संस्थेवरील आपले प्रेम व विश्वास सतत वृद्धिगत होत आहे. सदर वार्षिक पत्रांना मंजुरी देऊन आपण सहकार्य करावे ही विनंती. 2024-25 या वर्षामध्ये संस्थेने केलेल्या प्रगतीचा अहवाल मी या ठिकाणी वाचन करत आहे. सभासद संख्या 2022-23 मध्ये सभासद संख्या होती 60,044. ती वाढून 2023-24 मध्ये ही संख्या झाली 76,461. त्यानंतर 2024-25 मध्ये ही वाढून 86,445 ही संख्या आज रोजी झालेली आहे 31 मार्च 2025 पर्यंत. सभासद भागभांडवल हे 2022-23 मध्ये 36,66,16,00,000 एवढे होते.
आणि ते वाढून 23-24मध्ये 37,047,38,72,91 एवढे होते. राखीव निधी व इतर निधी 28,58,88 रुपये. 23-24मध्ये 311,31,24,00,000 आणि याच्यामध्ये 36 व 46,56,000. गुंतवणूक होती 113,52,28. त्यानंतर 23-24मध्ये 174,67,15,000. त्याच्यानंतर 24-25मध्ये ही जी गुंतवणूक झालेली आहे 180,01,35,000. त्यानंतर ठेवी आहे 662,98,62,62 हे 22-23मध्ये होती. त्यानंतर 23-24मध्ये झाली 757,04,55,000. त्यानंतर 24-25मध्ये ही ठेव वाढून झाली आहे 810,65,05,000. कर्ज 22-23मध्ये हे कर्ज होतं 465,88,80,000. ते वाढून 23-24मध्ये झाले आहे 452,51,25,000. त्याच्यानंतर 24-25मध्ये हे वाढून कर्ज झालेलं आहे 477,23,72,000. या संस्थेला निव्वळ नफा मिळालेला आहे 22-23मध्ये 1,61,55,000. 23-24मध्ये मिळाला आहे 2,11,00,000.